न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। मी एक भाजीपाला व्यापारी आहे नाशिक मार्केट यार्डमध्ये। आमच्या व्यवसायामध्ये हमेशा वर चढ उतार चालू राहते, कधी नफा राहतो कधी तोटा राहतो। तर त्याच्यात कधी तोटा झाल्यानंतर भांडवल कमी पडल्यानंतर आपल्या प्रायव्हेट सावकारांकडे जाऊन पैसे घ्यायला लागतात। तर त्याच्यामध्ये मी काही प्रायव्हेट सावकारांना पैसे घेतले आणि त्यांना एवढे पैसे दिले का त्यांच्या दिलेल्या पैशापेक्षा जास्त दिले आणि अजून त्यांची अपेक्षा अशी आहेत का आमचे अजून तुझ्याकडे पैसे निघतात। मग मी त्यांना हे म्हटलं गोडीमध्ये तुमच्या निघत असेल ना मी देईल, पण आत्ता मला टाईम द्या। आता मला इतकी वेळ खराब झाली आहे का माझे 3.5 लाख रुपये लॉस झालेले आहे, तर मला टाईम द्या। तर हे लोक आता म्हणतात तुझ्या घरी येईल, तुला उचलून घेऊन येऊ, पोलिसांना आम्ही घाबरत नाही, हे सगळं बोलता। तर माझं एकच रिक्वेस्ट आहे, मला आत्महत्या करायची वेळ आलेली आहे, तर यांनी या धमक्या देऊ नये, मला टाईम द्यावा। जर माझ्याकडे पैसे निघत असेल तर नक्कीच देईल मी, मला यांनी टाईम द्यावा। नाही टाईम दिला तर मला आत्महत्या करायची वेळ आलेली आहे आणि माझी काही झालं तर मला जबाबदार या माझ्या आत्महत्येला जबाबदार हे प्रायव्हेट सावकार लोक राहतील, ज्यांची माझ्या मोबाईलमध्ये डिटेल आहे, त्यांना मी किती पैसे दिलेले आहे काय सगळं त्यांचं नाव पत्ता सगळं आहे त्याच्यामध्ये। तर मी आज परेशान झालेलो आहे या सावकारांमुळे। हो, पोलीस स्टेशनला गेलो, पण तिथे पोलिसांचं म्हणणं असं आहे की तुला कोणी हाणमार केली का, तुझं रक्त निघलं पाहिजे, तुला कोणी असं झालं पाहिजे, कोणाची भानगडी झाली पाहिजे, मग कंप्लेंट घे। पोलीस उलटा विचारता मग तू पैसे घेतलेच का। अरे मी सांगतो मी पैसे यासाठी घेतले की मला व्यवसाय वाढवायचा आहे, माझा लॉस झाला आणि मी यांच्याकडनं व्याजाने पैसे घेतले आहे, त्याच्यापेक्षा यांना डबल पैसे दिले। मी सांगायचा प्रयत्न करतो तर पोलीस म्हणता तू त्यांच्याकडे पैसे घेतलेच का। माणूस कोणीतरी व्यवसायासाठी काहीतरी आपलं चांगलं कराय म्हणून की आपला व्यवसाय वाढाय म्हणून या लोकांकडनं पैसे घेतो, पण यांना यांच्या पैशापेक्षा जास्त पैसे दिले आणि देत गेलो टाईमवर, यांचे अपेक्षा वाढत आहे। आज माझे काही लॉस झाला म्हणून काही दिवसांना आता पैसे पोचवत नाही आहे, मी यांना टाईम मागतो आहे, तर हे लोक मला धमकी देत आहे, तुला उचलून घेऊन जाऊ, तुझ्या घरी येऊ, तुला नाशिकमध्ये राहणं बंद करू, मार्केट यार्डमध्ये येऊ, असे बोलणारे लोक आहे, तुझा व्यवसाय बंद करू। माझ्यासाठी मी यांना घाबरून आत्महत्या करायची का डिपार्टमेंटकडे जायचं। डिपार्टमेंटकडे गेलं, डिपार्टमेंट म्हणतं तू पैसे घेतलेच का, मग मी जायचं कोणाकडं, न्याय मागायचं कोणाकडे।